नमस्कार. आज सविताच्या किचन मध्ये बनतायत आंबोळ्या. आंबोळ्या बनवण्यासाठी 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडीद डाळ 4 तास भिजत ठेवून रात्री वाटून ते पीठ आंबवण्यासाठी ठेवले. ते आता ते पीठ अशा प्रकारे आंबलं आहे. आता मी याच्या आंबोळ्या करणार. त्याच्यासाठी निर्लेप ठेवलाय. त्या निर्लेपवर तेल लावणार. सगळीकडे तेल लावून घेणार. म्हणून निर्लेप चांगलं तापलं पाहिजे. तापलं तरच पोळी व्यवस्थित आंबोळी येते. हे व्यवस्थित ढवळून घेते. याच्यात मी आंबल्यावर सकाळी मीठ घातलंय. रात्री मीठ घालून ठेवलं नाहीये. हे आता मी मीठ घातलंय वरत. एक चमचा आंबोळी ही थोडीशी जाडसरच असते. 1 अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवते. झाकण काढते. न सुकल्यानंतर त्याला पलटी मारायची. अशा प्रकारे आंबोळी खाण्यासाठी तयार आहे. एकदम नरम लुसलुशीत एकदम अशी आंबोळी तयार झाली. अजून गॅस जरा बारीक ठेवते. त्यासाठी झाकण ठेवते.
अशा प्रकारे दुसरी पण आंबोळी झाली. नरम लुसलुशीत एकदम आंबोळी झाली. ही आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही आंबोळी आणि चटणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चटणी खोबऱ्याची चटणी वाटलेली आहे. चटणी बरोबर खाऊ शकता किंवा चहा बरोबर पण ही आंबोळी खाऊ शकता. चटणीची रेसिपी नंतर दाखवू.